नमस्कार. तर फिजिक्समध्ये डिग्री घेतलीये, पण आता पुढे काय करायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की फिजिक्स नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. आणि विश्वास ठेवा, या संधी खूप आहेत. बरं, सगळ्यात आधी एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. फिजिक्सची डिग्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक तर कोणीतरी सायंटिस्ट होईल, लॅबमध्ये काम करेल किंवा मग शिक्षक बनेल, हो ना? पण खरंच इतकंच आहे का, की या पलीकडेही काही जग आहे? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण सुरुवात करूया काही नेहमीच्या पारंपरिक पर्यायांपासून, मग बघू की टेक्नॉलॉजी आणि हेल्थकेअरमध्ये काय संधी आहेत. त्यानंतर डेटा सायन्ससारख्या नव्या क्षेत्रात फिजिक्सवाले काय करू शकतात हे पाहू. आणि हो, काही एकदम अनपेक्षित करिअर ऑप्शन्सवर पण नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्यासाठी काय लागतं, म्हणजे कोणती स्किल्स आणि शिक्षण गरजेचं आहे, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला तेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया अशा क्षेत्रांपासून ज्यांना आपण फिजिक्सचं कोर फील्ड म्हणतो, म्हणजे जी अगदी पारंपरिक क्षेत्र मानली जातात. आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं क्षेत्र म्हणजे रिसर्च. हो, संशोधन. सायन्सच्या जगात काहीतरी नवीन शोधून काढायचं असेल तर फिजिक्स हा त्याचा पाया आहे. त्यामुळे एक सायंटिस्ट किंवा संशोधक बनणं हा फिजिक्स नंतरचा एक अत्यंत प्रतिष्ठित मार्ग मानला जातो. आता संशोधनामध्ये पण खूप पर्याय आहेत. तुम्ही क्वांटम फिजिक्समध्ये जाऊ शकता, न्यूक्लिअर फिजिक्समध्ये किंवा थेट स्पेस रिसर्चमध्ये. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्या देशातच इस्रो, DRDO, बार्क सारख्या मोठ्या संस्था आहेत जिथे फिजिक्सच्या हुशार लोकांना प्रचंड मागणी आहे. रिसर्च नंतर दुसरा एक अतिशय आदराचा आणि स्थिर मार्ग म्हणजे शिक्षण क्षेत्र, म्हणजे टीचिंग. तुम्ही BEd करून शाळेत शिकवू शकता किंवा पुढे PhD करून कॉलेजमध्ये प्रोफेसरही होऊ शकता. ज्ञान देण्याचं काम आहे. एक चांगला आणि स्थिर करिअर ऑप्शन आहे हा. या पारंपरिक क्षेत्रांमध्येच अजून एक मार्ग आहे जो अनेकांना स्वप्न दाखवतो, आणि तो म्हणजे खगोलशास्त्र. विचार करा, ग्रह, तारे, ब्लॅक होल्स या सगळ्यांचा अभ्यास करायला मिळणं किती भारी असेल, नाही का? यात तुम्ही एक ॲस्ट्रॉनॉमर किंवा ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणून काम करू शकता. थोडक्यात सांगायचं तर हे क्षेत्र खूप रोमांचक आणि संशोधनावर आधारित आहे. ज्यांना विश्वाची रहस्य उलगडायची आवड आहे ना, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. तर ही झाली काही पारंपरिक क्षेत्र. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, फिजिक्स फक्त लॅब आणि क्लासरूम पुरतं मर्यादित नाहीये. खरं तर आजचं आपले हे आधुनिक जग ज्या टेक्नॉलॉजीवर चालतंय ना, त्याचा पायाच फिजिक्स आहे. हो, हे खरंय. आजच्या इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचं इंजिनच मुळी फिजिक्स आहे. विचार करा, फिजिक्सच्या नियमांशिवाय आजचं एक तरी आधुनिक उपकरण बनवणं शक्य झालं असतं का? नाहीच. आणि म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, रोबोटिक्स, इतकंच काय, नॅनो टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा फिजिक्स पदवीधरांची खूप गरज असते. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये R&D इंजिनियर म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून काम करण्याची संधी मिळते. बरं, टेक्नॉलॉजीमधून आता जरा हेल्थकेअरकडे वळूया. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण लोकांची जीव वाचवण्यात सुद्धा फिजिक्सचा खूप मोठा हात आहे. हो, आणि याच क्षेत्राला म्हणतात मेडिकल फिजिक्स. आपण हॉस्पिटलमध्ये एक्स-रे, MRI किंवा CT स्कॅन मशीन्स बघतो ना, या सगळ्या मशीन्सच्या मागे फिजिक्सचेच नियम काम करत असतात. आणि म्हणूनच मेडिकल फिजिस्ट किंवा रेडिओलॉजी एक्सपर्ट म्हणून हेल्थकेअर सेक्टरमध्ये एक जबरदस्त करिअर बनवता येतं. आता आपण एका अशा क्षेत्राकडे वळूया ज्याचा विचार फिजिक्स शिकताना शक्यतो कोणी करत नाही, पण जिथे आज संधींचा खजिना आहे, आणि ते क्षेत्र आहे डेटा सायन्स. आता प्रश्न पडेल की फिजिक्स आणि डेटा सायन्सचा काय संबंध? तर संबंध आहे ॲनालिटिकल थिंकिंगचा, म्हणजे विश्लेषणात्मक विचार करण्याचा. फिजिक्स शिकताना कोणतीही अवघड समस्या लॉजिक लावून सोडवण्याची जी सवय लागते ना, तीच स्किल डेटा सायन्सच्या जगात खूप महत्त्वाची ठरते. आणि हीच तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा आजकाल खूप चर्चेत असलेल्या AI/ML इंजिनियर सारख्या हाय प्रोफाईल नोकऱ्यांसाठी दरवाजे उघडते. फिजिक्सचा तुमचा जो बेस आहे तो इथे खूप कामी येतो. चला, आता अजून काही असे पर्याय बघूया जे थोडे अनपेक्षित आहेत पण तितकेच चांगले आहेत. फिजिक्सची डिग्री असेल तर लॅब टेक्निशियन किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करता येतं. हवामानशास्त्रज्ञ म्हणजे मेटेरिओलॉजिस्ट किंवा भूभौतिकशास्त्रज्ञ म्हणजे जिओफिजिसिस्ट होता येतं. इतकंच नाही पेटंट ॲनालिस्ट, टेक्निकल रायटर आणि अगदी बँकिंग किंवा UPSC सारख्या सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा फिजिक्सचा अभ्यास उपयोगी पडतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय काय करता येतं. आता बघूया की हे कसं करायचं, म्हणजे या सगळ्या संधींसाठी नेमकं कोणतं शिक्षण आणि कोणती स्किल्स लागतात. याचा एक साधारण मार्ग ठरलेला आहे. सुरुवात होते BSc फिजिक्सने.
त्यानंतर MSc फिजिक्स आणि ज्यांना संशोधनात खूप पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी पुढचा टप्पा असतो PhD. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त डिग्री पुरेशी नाहीये. तुमचं गणित पक्क पाहिजे, लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय हवी. आणि हो, आजच्या जगात पायथॉन किंवा मॅटलॅब सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचं ज्ञान असणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि आता आपण येतोय या संपूर्ण चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एक सल्ला जो लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तो सल्ला आहे की फिजिक्स तुम्हाला एक मजबूत बेस देतं, पण करिअर तुम्ही तुमच्या स्किल्सने बनवता. समजलं? म्हणजे तुमची डिग्री हा फक्त एक पाया आहे, पण त्यावर तुमच्या करिअरची इमारत ही तुमच्या कौशल्यांवरच उभी राहणार आहे. त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आहे. या मजबूत पायावर तुम्ही तुमच्या कौशल्यांची कोणती इमारत उभी करणार आहात?